की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का छठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए। श्रीकृष्ण जन्मभूमी वादावर मौलाना जर्जिस अन्सारींच्या वक्तव्यावरून नवा वाद पेटला। शिवसेना उभाठा खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। रामरक्षा पठण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी लिहिलं पत्र। भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। सरकार आंदोलकांचा बळी घ्यायला निघालाय का? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंचा सवाल। राष्ट्रवादीत लवकरच संघटनात्मक बदल होणार, प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचा हालचालींना वेग। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांसोबत भेट झाली नाही। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरील कथित भेटीच्या चर्चांवरून सुनील तटकरेंकडून खंडन। मुंबई पालिकेला मराठीचा विसर। पालिकेतील अधिनियमाची प्रत इंग्रजीत छापल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। केतन अग्रवाल हत्ये प्रकरणातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कोल्हापुरात सूरज साखरे या भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार। खासगी सावकाराकडून गोळीबार झाल्याचा संशय। भावली पर्यटकांना मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईरसह दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। गुन्हा करून आरोपी झाला होता फरार। कोल्हापूरच्या शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रशालेत उंदरांचा सुळसुळाट। अनेक विद्यार्थींचा उंदरानं घेतला चावा। पालकांची मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी तयारी सुरू। पुढे जाऊया 18 जुलै रोजी नागपुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात रामरक्षा आंदोलन केलं जातं आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेलं आहे। रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण त्यांनी धाडलंय। तर रामरक्षा पठण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पत्र देण्यात आलंय। संजय राऊतांनी हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय। रामरक्षा म्हणजे रामाची रक्षा असं संजय राऊत म्हणतायत। दरम्यान संजय राऊत त्यांच्या पत्रात नेमकं काय म्हणालेत आपण बघूया। देवेंद्र फडणवीस जी, आपण एक प्रखर रामभक्त आणि कडवट हिंदुत्ववादी आहात। अयोध्येतील राम जन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचं नेहमी सांगता। त्यांनी पत्रात पुढे असा उल्लेख केलाय, याच राम मंदिरात चोरी, लुटमार, फसवणूक असे गुन्हे घडतायत। शेकडो कोटींचा अपहार झाला असंही त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। पुढे ते असं म्हणतायत, खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अयोध्येतील चोरीबाबत शोक व्यक्त केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या राम मंदिर लुटीबाबत लोकांमध्ये जागृती आणण्यासाठी रामरक्षा उपक्रम सुरू केलाय। रामरक्षा म्हणजे रामाची सुरक्षा हे समजून घ्या। आपण या रामरक्षा उपक्रमात आवर्जून सहभागी होऊन रामभक्तांना शुभेच्छा द्याव्यात ही आग्रहाची विनंती। अशा पद्धतीचं पत्र संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय। देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसभेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला। हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ।
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती रवी राणांनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी रेशीम बागेत जाऊन नतमस्तक व्हावं असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिलाय. तर उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती रवी राणांनी टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सध्या सुरू आणि याच गोष्टीवरती उद्धव ठाकरेंच्या या रामरक्षा आंदोलनावरतीच रवी राणांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरेजींना खूप उशिरा हे लक्षात आलं की रामरक्षा हातात घेऊन हनुमान चालीसा हातात घेऊन श्रीराम भगवंताला आणि हनुमानजीला जी त्यांनी आठवण केली आणि जे संकट त्यांना आलेलं आहे ते संकट मोचन म्हणजे बजरंगबली. आणि या संकटामध्ये बजरंगबलीला आठवण करून ज्या पद्धतीनं ते नागपूरला येत आहे त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये रामरक्षा हनुमान चालीसा वाचन करत आहे, त्याच पद्धतीने रेशीम बागमध्ये जाऊन त्यांनी नतमस्तक व्हावं. उद्धव ठाकरेंचा अहंकार होता तो त्यांनी बाजूला ठेवून देवाच्या चरणी आलेले आहे आणि सद्बुद्धी बजरंगबलीनं त्यांना जी दिलेली आहे त्याबद्दल हनुमान चालीसा वाचन नवनीत राणा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून हनुमानगडीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण सुद्धा देणार आहे की इथे येऊन सुद्धा आपण हनुमान चालीसा वाचा. मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडले. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरातून संत महंतांकडून संताप व्यक्त केला जातोय. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात मौलाना जर्जिस हे बरळलेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेमधील 6व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा संदर्भ देत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. तर जाणीवपूर्वक देशातील वातावरण खराब केलं जात असल्याचं म्हणत मौलाना जर्जिस यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संत महंतांकडून केली जाते. बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए. जे काही अकलेचे तारे त्या ठिकाणी उधळलेले आहेत, तोडलेले आहेत, त्याचा निषेध करावा हा थोडाच आहे. अशा पद्धतीचे मूर्खपणाचे स्टेटमेंट या पद्धतीने मौलव्यांनी करू नये. भगवान श्रीकृष्ण कुठल्याही अँगलमधनं कुठेही 5 वेळेला नमाज पडल्याचा उल्लेख कुठल्याही धर्मशास्त्रात नाही. त्याचप्रमाणे ते मुस्लिम नव्हते आणि असं जर कोणी मूर्खपणाचं जर वक्तव्य करत असेल स्ट्रेट वे तर उद्या जर आम्ही त्यांच्या अल्लावरती बोललो तर इथे दंगल करायला ते लोक एकत्र येतील. मौलाना जर्जिस ने बयान दिया है यह तथ्यहीन है, साक्ष्यहीन है, अमानवीय है और देश में अशांति फैलाने वाला है. जो उन्होंने कहा है अब ये समय आ गया है, उन्होंने जो कहा है ये आतंकवादियों का जो अंदर अंदर गजवा हिंद चल रहा है, ये गजवा हिंद का हिस्सा है उनका वक्तव्य. नमाज जिस तरह से अब मौलानाओं का ये बयान आने लगा हमारे आराध्य के प्रति, हमारे भगवान के प्रति, माने हमारे भगवान नमाज पढ़ते थे, इस तरह के मौलाना बयान दे रहे हैं और उस मौलाना के ऊपर जो है एनएसए के तहत कार्रवाई होनी चाहिए. आज अखिलेश यादव जी अपने आप को यादव वंशी बनते हैं, इस मौलाना के विरोध में क्यों नहीं आ रहे विपक्षी? इनकी बोलती बंद हो चुकी है. ऐसे मौलानों का कोई जरूरत नहीं है हिंदुस्तान में रहने का. ऐसे मौलानों को तो पाकिस्तान भेज देना चाहिए. ऐसे मौलाना बोल रहा है भगवान श्री कृष्ण मुसलमान है और इस तरीके से बोल रहा है, ये हम लोग बर्दाश्त नहीं कर सकते हैं. तर मौलाना जर्जिस यांनी अकलेचे तारे तोडल्याचं बघायला मिळतंय. एका ठिकाणी वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पढायचे अशा पद्धतीचं वक्तव्य, वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता यावरती विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भगवान श्रीकृष्ण मुस्लिम असल्याचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. मौलाना जर्जिस यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत आणि हे विधान केलंय. श्रीकृष्ण 5 वेळा नमाज पठण करायचे अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरून देशभरातून संत महंतांकडून आता संताप व्यक्त केला जातोय.
मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवरती एका कार्यक्रमात बोलताना जर्जिस बरळलेत। श्रीमद भगवद्गीतेमधील 6व्या अध्यायातल्या एका श्लोकाचा संदर्भ देत त्यांनी हे वादग्रस्त विधान केलंय। तर जाणीवपूर्वक देशातील वातावरण खराब केलं जात असल्याचं म्हणत मौलाना जर्जिस यांना तात्काळ अटक करण्याची मागणी संत महंतांकडून आता केली जाते। भगवान श्रीकृष्ण दिवसातून 5 वेळा नमाज पठण करायचे असं वादग्रस्त विधान करत इटावाचे मौलाना जर्जिस अन्सारी यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत। या वक्तव्यावरून आता देशभरातून संताप व्यक्त केला जातोय। संत महंतांकडून संताप व्यक्त केला जातोय, त्या संदर्भात प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वादाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात बोलताना जर्जिस बरळलेत। जर्जिस नेमकं काय बोललेत आपण एकदा ऐकूया। बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे। यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए।